महाराज मिसाळ महाराज आपलं या ठिकाणी आगमन होतोय। आम्ही आमच्या माशेरी परिवाराच्या वतीने आमच्या अहमदाबाद ग्रामस्थांच्या वतीने आपलं स्वागत करतो। कृपया सर्व पाहुणे मंडळींना ग्रामस्थांना विनंती आहे, महाराजांचं या ठिकाणी आगमन होतंय। मी आमच्या माशेरी परिवाराच्या वतीने महाराजांचं या ठिकाणी स्वागत करतो। या नूतन असणाऱ्या माऊली वास्तूचं वास्तुपूजन सोहळा संपन्न होत आहे। या सोहळ्याकरिता आपण सर्वजण अतिशय श्रद्धेने या ठिकाणी उपस्थित आहात। आदरणीय श्री नवनाथ महाराज माशेरे त्यांनी हे औचित्य त्यांनी साधलं। वास्तुशांती त्याचबरोबर मातापित्यांचं पूजन हा दिव्य असणारा उपक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। या निमित्ताने चार शब्द त्यांनी भगवत चिंतन आपल्या घरी व्हावं असा त्यांचा अट्टहास, आणि त्या अट्टहासाने थोडासा हा सत्संग आहे। म्हणून मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर दोन प्रकारचे धर्म वर्णन करून सांगितले। एक आहे सामान्य धर्म आणि एक आहे परम धर्म। सामान्य धर्म म्हणजे आपण ज्या कुळात, ज्या गोत्रात, ज्या परिवारात जन्माला आलो त्याविषयी आपले असणारे सर्व कर्तव्य, ते कर्तव्य पार पाडणं हा सामान्य धर्म आहे। आणि परमधर्म म्हणजे मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घेणं हा परम धर्म आहे। दोन्ही धर्मांना सर्वांना सामोरं जावंच लागतं। दोन्ही धर्म अतिशय महत्वाचेच आहेत महाराज। आपण ज्या कुळगोत्रात जन्माला आलो त्या कुळगोत्रामध्ये परंपरेने चालत आलेले जे उपक्रम आहेत ते जर नाही पार पाडले तर आपला तो धर्म अपूर्णच राहतो। आणि जीव आपण झालेलो आहोत, या जीव योनीमध्ये अनेक प्रकारच्या 84 लाख योनीमध्ये फिरावं लागतं। पुरुषार्थाचा मुद्दा म्हणजे मनुष्य शरीर प्राप्त झालं। हे मनुष्य शरीरच असं आहे की ज्याच्यामध्ये मोक्ष प्राप्त करून घेता येतो। म्हणून इथंच अट्टहास करून त्यांनी तैसे येण्याची शरीर शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चिरा पडे मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घेता येते। म्हणजे हे सर्व करण्याकरिता प्राप्त झालेलं शरीर, त्याच्यामध्ये प्राप्त झालेली इंद्रिय, त्याच्यामध्ये प्राप्त झालेलं आयुष्य, त्याच्यात प्राप्त झालेली बुद्धी हा सर्वात श्रेष्ठ असणारा भाग आहे। मग त्या बुद्धीचा त्यांनी वापर करून आपण हे दोन्ही प्रकारचे धर्म साध्य करू शकतो महाराज। दोन्ही गोष्टी तसं तर महाराजांचं प्रमाण आहे, प्रपंच परमार्थ संपादन दोन्ही एकही निदानी न घडे त्यासी। प्रपंच आणि परमार्थ दोन्ही पण जर करण्याचा प्रयत्न केला तर कोणतं पण एक त्यांनी कोणतंही एक साधू शकत नाही। अशा वेळी काय केलं पाहिजे? एकाला मुख्य म्हणलं पाहिजे आणि एकाला गौण म्हणलं पाहिजे। महत्वाचा मुद्दा आहे। आपण दोन्ही करतो असं कोणी बोलायला लागलं की आपण आपलं अंतःकरण तपासून पाहायचं। आपण कशाला मुख्य म्हणतो आणि कशाला गौण म्हणतो? आजचा हा कार्यक्रम बघा, खर तर कार्यक्रम वास्तुशांतीचा आहे। लोक वास्तुशांती थाटामाटात करतात, घर बांधतात, फार त्याचं का कौतुक त्यांनी करतात। केलं पाहिजे, कष्ट करून बांधलेलं असतं। पण हे मंडळी फक्त घरापुरतीच मर्यादित राहिली नाही, त्यांनी त्याच्यात आणखी एक उपक्रम त्यांनी एकत्र केला, मातृपितृपूजन। हे का वर केलं असेल? मातृपितृपूजन करणं म्हणजे अध्यात्माचा मुद्दा आहे आणि वास्तू पूजा करणं हे पण शास्त्रच आहे। वास्तू सुद्धा शास्त्र आहे, पण शास्त्रानं सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी केलं जात आहे। विशेषत्व त्यांनी दिलं आई वडिलांच्या पूजनाला, हा आध्यात्मिक असणारा सोहळा केला। म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये मुख्य काय आणि गौण काय या दोन गोष्टी जर पाहिल्या तर प्रापंचिक मुद्द्याला त्यांनी गौण केलं
आणि पारमार्थिक मुद्द्याला मुख्य स्थान दिलं. ज्याच्या जीवनामध्ये पारमार्थिक मुद्द्याला मुख्य स्थान प्राप्त होईल तो मोक्षापर्यंत सहज त्यांनी जाऊ शकेल. फार महत्वाचा विचार. मग तो सगळे कर्म जरी करत असला तरी सगळ्या कर्मांमध्ये त्याची चित्तवृत्ती मात्र मोक्ष स्वरूपाच्या दिशेने प्रवाहित होते. अशी परिस्थिती ज्यावेळी निर्माण होते आणि त्यावेळेला तो मोक्षाचा खरंच अधिकारी होतो. मग गौण असणारा जो विषय त्याचं पुढे काय, तो गौण विषय प्रारब्धानं घडतच राहतो. त्याला आपण स्वतःहून करायची गरज पडत नाही. आपण स्वतःहून ते चालवण्याची त्यांनी गरज पडत नाही. बंदच करून टाकायचा, आवाजच त्रास देतो बस. म्हणून संसार हा प्रारब्धानं होत असतो, परमार्थ मात्र प्रयत्नानं करावा लागतो. म्हणून आपण मुख्य कशाला ठरवलं पाहिजे याचा विचार करून पारमार्थिक भूमिकेमध्ये पदार्पण करावं. आदरणीय श्री माशरे महाराज रात्रंदिवस त्यांची धावपळ कीर्तन कथा या सगळ्या गोष्टींकरता असते. किती प्रपंचाला वेळ देत असतील मला माहित नाही, पण प्रपंच आणि परमार्थ दोन्ही त्यांनी साधायच्या स्वतंत्र गोष्टी आहेत. पण जास्त वेळ त्यांनी परमार्थाला देऊन परमार्थ केला जातो. याचा अर्थ त्यांच्या चित्ताचा विषय परमार्थ आहे, मुख्य परमार्थाला त्यांनी ठरवलेला आहे. आणि म्हणूनच भगवान ज्या वेळेला आपल्या सर्वांकडे पाहतो आणि आपल्या चित्तवृत्तीला त्यांनी शोधतो त्यावेळेला परमात्माच आपल्यावर अनुग्रह करत असतो, परमात्म्याचीच आपल्यावर कृपा होत असते. मग परमात्मा सगळंच काय करतो, तुमचा प्रपंचही सावरतो, तुमचा परमार्थही सावरतो. आपल्या स्वतःला भगवंताच्या चरणी समर्पित केलं की परमात्मा सगळ्या गोष्टी त्यांनी करत असतो. म्हणून गृहस्थाश्रमही त्यांनी सुखाचा होतो आणि परमार्थही त्याच्यामध्ये साधतो. नाथ महाराजांसारखे महापुरुष ज्या वेळेला आपण पाहतो तेव्हा दोन्ही गोष्टींची सांगड घालून अशा पद्धतीने चालतात. पण विषय मात्र त्यांनी एकच आहे, परमात्मा. परमात्म्याच्या प्राप्तीकरिता 8 तास. असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला बाकीच्या सगळ्या गोष्टी देवाला कराव्या लागतात. आपण रोज काकडा म्हणतो, त्या काकड्यामध्ये अभंगच म्हणतो की उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी. हे सगळं संपूर्ण अभंग पाहिलं की त्याच्यात असं पाहायला मिळतं की परमात्मा स्वतःच त्या भक्तांची सगळी कामं करतो, पडलेली सगळी कामं देव करतो. मला एवढ्या विवेचनातून एवढंच सांगायचंय, आपली अंतःकरणाची वृत्ती भगवंताच्या चरणाजवळ जडली की आपण फक्त परमार्थच करीत राहतो आणि प्रपंच त्यांनी भगवंताच्या कृपेने होत राहतो. हा महत्वाचा विचार. तो देव स्वतःच करतो महाराज. त्याला फार काळजी असते, त्याला फार त्यांनी भक्ताची चिंता असते. तो भक्ताकरता सर्व काय करायला तयार होतो. आमचा अनुभव आहे, रात्रंदिवस भगवत चिंतन करत त्यांनी जरी फिरत राहिलं तरी सुद्धा घरी कोणाला उपाशी राहू देत नाही. हा भगवंताचा स्वभाव आहे. तो काही ना काहीतरी तरतूद करतो. तो म्हणतो याला 2-3 लेकरं आहेत आणि त्यांचे पण पोट भरले पाहिजेत, भगवान ती सगळी व्यवस्था अशा पद्धतीने करतो. तसं महाराजांचं सुद्धा जीवन आणि भगवन्मय आहे आणि म्हणून अशा पद्धतीने त्यांच्यावर भगवंताची कृपा झाली आणि त्या कृपेने त्यांनी दोन्ही गोष्टी सारख्या होऊ लागल्या. त्यांचे बंधू त्यांनी मिलिटरीत आहेत, त्यांना आता एवढ्या घाईत अशा पद्धतीने सुट्टी मिळणं कठीण होतं, तरी पण सुट्टी मिळाली आणि सुट्टी घेऊन अशा पद्धतीने ते आलेले आहेत. आणि भावांनी मिळून आणि आई वडिलांना काय प्रापंचिक माणसाच्या गृहस्थी माणसाच्या जीवनामध्ये काय गोष्टी असतात. गृहस्थाश्रम म्हटलं की त्याला कुठेतरी आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे, पत्नी मुलं असली पाहिजेत. जसं त्याने गृहस्थाश्रमाचे स्वप्न असतात, मग ते स्वप्न पूर्ण झाली पाहिजेत. त्या अनुषंगाने आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावेत या उद्देशाने घरही त्यांनी बांधून झालेलं आहे. अतिशय सुंदर असणारी वास्तू तयार झाली आणि त्या वास्तूची वास्तुशांती त्यांनी संपन्न होते. गृहस्थाश्रम त्यांनी जर पाहायचा ठरला तर निवळ्या भिंतींनी साजरा होत नसतो. गृहस्थाश्रम ही एक विशिष्ट असणारी कन्सेप्ट आहे. त्याच्याकरिता असं भाषितकार म्हणतो, सानंद सदनम सुताश्य सुधीय कांता मृदु भाषिणी सन्मित्रम सदनम स्वयोषित्रतिश्चाज्ञा परासेवका आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानम गृहे साधो संगमुपासिता हि सततम धन्य गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रम धन्य केव्हा होतो? सानंद सदनम, घरामध्ये त्यांनी आनंदी वातावरण असावं. सानंद सदनम सुताश्य सुधीय, सुत म्हणजे मुलं आणि सुधीय म्हणजे बुद्धिमान. बुद्धिमान असणारी मुलं त्यांनी असावी, महत्वाची गोष्ट आहे. जर मुलं बुद्धिमान नसतील, किती श्रीमंत मनुष्य असला त्याचा काही उपयोग होत नाही महाराज. मनुष्य श्रीमंत जर कशाने ओळखायचं असेल तर ज्याचे मुलं बुद्धिमान आहेत, सात्विक आहेत, पारमार्थिक आहेत,
भगवत चिंतन करतात, मग त्याच्याकडे संपत्ती कमी असली तरी चालेल, पण त्याच्यासारखा श्रीमंत तोच असतो. म्हणून सुताश्य सुधीये कांता मृदू भाषिणी. कांता म्हणजे पत्नी, मृदू म्हणजे मधुर बोलणारे असले पाहिजे. कांता मृदू भाषिणी. सन्मित्रम, त्याला मित्र चांगले असले पाहिजे. सधनम, कामापुरतं धन असलं पाहिजे. स्वयंशितिरती, स्वतःच्याच पत्नी बरोबर विहार करणारा असला पाहिजे. स्वयंशितिरती. शाज्ञापरा सेवका, आज्ञापर त्याचे सेवक सगळे त्यांनी त्याच्या आज्ञेत असले पाहिजे. आज्ञापरा सेवका. आतिथ्यम, त्या घरी आल्यानंतर त्यांनी आतिथ्य झालं पाहिजे. शिवपूजनम, रोज घरामध्ये शिवपूजन झालं पाहिजे. साधू संगम उपासित आहे सततम, साधूची संगती सदैव झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीने जीवनचर्या जो करतो त्याचा गृहस्थाश्रम धन्य असतो म्हणा. पण अशा पद्धतीने गृहस्थाश्रम धन्य करण्याकरिता आपण त्याला सारखं करून घेतलं पाहिजे. म्हणून तो काही प्रयत्नानं आपल्याला करता येतो असं नाही, त्याच्यात प्रारब्धाचाही भाग जोडलेला असतो. पण आपली वृत्ती जर पारमार्थिक असली की या सगळ्या गोष्टी आपोआपच त्याच्या मागे जोडून येतात, मग त्याची सांगड साधली जाते. म्हणून ही सांगड साधण्याचं काम एक पारमार्थिक मनुष्य अशा पद्धतीने करू शकतो. म्हणून या परिवाराला परमार्थाचा वारसा मिळालेला आहे. पारमार्थिक जीवन त्यांनी सर्व मंडळींचं आहे. ही नावं माझ्याकडे त्यांनी लिहून दिली होती. हा मातृपितृपूजन सोहळा माऊली नूतन वास्तूची वास्तुशांती सत्यनारायण महापूजा सौभाग्यवती हारुबाई भाऊसाहेब माशरे, श्री भाऊसाहेब कोंडेबा माशरे हे महाराजांचे आई वडील, आणि त्यांच्या संस्कारानं त्यांनी अशा पद्धतीनं आणि मुलांवर चांगले संस्कार झाले. आदरणीय हरिभक्तीपरायण प्राचार्य नवनाथ महाराज माशरे आणि मेजर अर्जुन भाऊसाहेब माशरे हे दोघे जण भाऊ आहेत. पण या मातापित्यांनी त्यांच्यावर संस्कार केले, आणि संस्कार केले म्हणून त्यांनी आपल्या गृहस्थाश्रमामध्ये जे आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पूर्ण केलं. म्हणजे त्यांनी घर तयार केलं, आणि घरामध्ये काय काय गोष्टी लागतात मी आता तुमच्या समोर यादी वाचून दाखवली. सानंद सदन, त्या सगळ्या प्रकारचं वातावरण पण घरामध्ये तयार केलं. हे संस्काराचं वातावरण आहे. म्हणजे गृहस्थाश्रमी माणसाच्या जीवनामध्ये हा असणारा एक पुरुषार्थ आहे. पण गृहस्थाश्रमाचा मुद्दा आपण या अशा पद्धतीने पाहिला. हा त्यांनी सामान्य धर्म आहे. गृहस्थाश्रमामध्ये हे करणं गरजेचंच आहे. ज्या मातापित्याने आपल्याला संस्कार दिले, ज्याने आपलं लहानचं मोठं केलं, त्यांचं पूजन करणं आपला धर्म आहे. म्हणून त्यांनी सकळ त्या तीर्थांचे धुरे जे का माता पितरे आणि त्यांचे चरणी किर शरीर लोण कीजे, म्हणून ते आपले मायबाप त्यांनी सगळ्यात आधी आपले देव आहेत. आपण वेद जर पाहिलं तर वेद म्हणतो मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, हे त्यांनी आपले देव आहेत. म्हणून सगळ्यात आधी देव जर कोण असेल तर आपली आई आपला देव आहे, आपले वडील आपला देव आहेत, आपले आचार्य म्हणजे श्रीगुरु आपले देव आहेत, असं त्यांनी महाराज बोललं जातं. म्हणून वैदिक परंपरेनुसार त्यांना माता पित्यांनाच देव समजून त्यांची पूजा केली पाहिजे. जगाचा मालक विटेवरती उभा आहे, आणि तो विटेवर उभा राहिला त्याच्याकरिता पुंडलिकाने विठ्ठल विठ्ठल असा जप केला नाही, पांडुरंग पांडुरंग म्हणून काही हाक मारली नाही. त्यांनी निवळ मायबापाची सेवा केली, बाकी काहीच केलं नाही, फक्त मायबापाची सेवा केली. ती सेवा पाहूनच प्रत्यक्ष प्रगट झाला. नंतर वीट फेकली आणि विटेवर उभा राहिला म्हणून विठ्ठल नाव पडलं, तिथून पुढे नाव पडलेलं विठ्ठल. पण त्याने जर काय साधना केली असेल तर मात्या पित्याची सेवा केली. म्हणून गृहस्थाश्रमी माणसाला जर हा उपदेश मायबापाकडून प्राप्त झाला की अरे आपला गृहस्थाश्रम असा असला पाहिजे, गृहस्थाश्रमाचे असे नियम असले पाहिजे, अशी नियमावली जर त्याला कळाली तर तो सुसंस्कारित होतो. आणि संस्कारित होऊन पुढे जाऊन त्यांनी महाराज आपल्या मातेपित्यांची सेवा करतो. हे जे सगळे आता गृहस्थाश्रमाचे नियम सांगितले त्या नियमानुसार त्यांनी आपलं जीवन व्यतीत कर. या पुढे या महाराज परमधर्माचा मुद्दा. परमधर्म म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेणं. हे जसं घर बांधलं की नाही तसं अजून एक घर आहे परमार्थातलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतो. गृहस्थाश्रमातल्या घराचं वर्णन आता मी करून सांगितलं, आणि या परिवारानं अशा पद्धतीने घर बांधलं. आई वडिलांनी मुलांवर संस्कार केले, ते संस्कार चांगले झाले. त्यांनी गृहस्थाश्रमाची बाजू चांगली सांभाळली, आणि ज्याने आपल्यावर उपकार केलेलं लहानचं मोठं केलं, आज त्यांचं पूजनही ते अशा पद्धतीने करत आहेत. हा मुद्दा झाला सामान्य धर्माचा. आता परमधर्म म्हणजे मोक्ष. तिथे घर बांधावं लागतं. तुकोबारांनी घर बांधलं. ते म्हणले परे होणी परते घर, तेथे राहू निरंतर. पण ते पण एक घरच आहे. ते परेच्या पलीकडचं घर आहे. परा म्हणजे परावाणी आहे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी 4 वाणी आहेत. आणि या परेच्याही पलीकडे ही आता सध्या जी बोलली जाते वैखरी वाणी आहे. कंठस्थानामध्ये असते मध्यमा वाणी, हृदयस्थानामध्ये असते पश्चंती वाणी, आणि नाभीस्थानामध्ये असते परावाणी.
मग जेव्हा आपण भगवंताचं चिंतन करतो ते चिंतन हळूहळू हळूहळू खाली खाली उतरत जातं. ते त्यांनी इथं मुखातून त्यांनी जे शब्द बाहेर पडतात ते त्यांनी कंठापर्यंत जाऊन उतरतात. कंठापासून त्यांनी महाराज हृदयापर्यंत जातात आणि हृदयापासून नाभीपर्यंत त्यांनी ती वाणी जाऊन पोहोचते. आणि मग त्याच्याही पलीकडे त्यांनी निरंजन असणारं घर आहे. म्हणून तेथे राहून निरंतर त्या घरामध्ये त्यांनी राहायचं. हा संपूर्ण जो भाग आहे प्रपंचातला, हा जर नीतिमत्तेनं जगता आला, हा जर त्यांनी महाराज धर्ममय होऊन अशा पद्धतीने जगता आलं, तर आपल्याला त्यांनी त्या घरापर्यंत जाता येऊ शकतं. मग त्याची सांगड जर घालायची असेल तर नीतिमत्तेनं, तुम्ही आपण भागवत कथा ऐकतो, भागवत कथेत असे बरेच प्रसंग पाहायला मिळाले. एक होता राजा, त्याचं नाव उत्तानपाद. त्याला 2 बायका होत्या, एक सुनीती एक सुरुची. 2 बायका होत्या की नाही? म्हणजे काय, एक नीतिमत्ता आणि रुची म्हणजे आवड, आवडीनुसार वागणारे जीव आणि नीतीनुसार वागणारे जीव. जे आवडीनुसार त्यांनी वागतात त्यांना वेगळं फळ मिळतं, जे नीतिमत्तेने वागतात त्यांना वेगळं फळ मिळतं. म्हणून आवडीनुसार त्यांनी वागत होता. जी त्याची आवडती राणी होती सुरुची. मला त्याची सगळी कथा नाही सांगायची. सुरुची ही आवडती राणी होती. मग आवडत्या राणीला मुलगा झाला आणि सुनीती ही आवडती राणी होती, तिला पण मुलगा झाला. बघा ना, त्यात भाव आहे. उत्तानपाद म्हणजे जीव, खाली डोकं वर पाय केले जातात की त्याला उत्तानपाद आसन म्हणतात. जीव असाच आहे, आपण सगळेजण जीव आहोत. आईच्या पोटात असताना खाली डोकं वर पाय केलेले असतात, हे जीवाचं लक्षण सांगितलं, त्याचंच नाव उत्तानपाद आहे. त्याच्या त्या 2 बायका म्हणजे सुनीती आणि सुरुची. त्याच्यामध्ये त्यांनी ती सुनीती त्याची नावडती म्हणजे नीतिमत्ता आवडत नाही, आणि सुरुची म्हणजे रुचीनुसार वागायला, त्यांनी मनानुसार आवडीनुसार त्यांनी वागायला आवडतं. मग त्याचा काय फरक झाला, जी नीतीनुसार त्यांनी वागणारे आहेत ना त्यांना वेगळं फळ मिळतं. त्या सुनीतीला पुत्र झालं, त्याचं नाव आहे ध्रुव, आणि सुरुचीला पुत्र झालं, त्याचं नाव आहे उत्तम. गृहस्थाश्रमामध्ये राहून नीतिमत्ता जर पाळली नाही आणि स्वतःच्या आवडीनुसार जर मनुष्य वागायला लागला, मनाच्या मार्गाने जर त्यांनी जगू लागला, त्याला जर वेद शास्त्र संत याच्यापैकी कोणीच मान्य नाही अशी अवस्था निर्माण झाली, तर त्याला उत्तम भोग मिळू शकतात. त्याचं जीवन तो लक्झरी करू शकतो. भिंती बांधणं, त्याच्यामध्ये फार सुविधा करून घेणं, एअर कंडिशन रूम तयार करणं, डनलपची गादी तयार करून त्याच्यावर बसणं, बाकीचं काही खायचं तर त्यांनी चांगलं चुंगलं करून खाणं कोणी करू शकतो. 4-2 रुपये त्यांनी कमवले की लक्झरी जीवन माणसाला जगता येऊ शकतं. पण फक्त उत्तम भोग प्राप्त होतील. ते उत्तम भोग सुरुवातीला प्राप्त होतील, पण गती मात्र पुढे चांगली होणार नाही. फार महत्वाचा विचार आहे. हे सांगायचंय त्या कथांमधून, त्या भागवतामधून, ग्रंथांमधून हे जगाला वर्णन करून सांगायचं. म्हणून त्यांनी महाराज उत्तम भोग प्राप्त झाले. सुरुची नावाची पत्नी आहे, तिला उत्तम नावाचा मुलगा झाला. सुरुवातीला उत्तम भोग प्राप्त झाले, पण शेवट मात्र तिचा फार खराब सांगितलं. म्हणले एक यक्ष आला, त्या यक्षानं त्यांनी महाराज त्याच्याशी युद्ध केलं उत्तमाबरोबर. तो मारला गेला, युद्धात मारला गेला. त्याच्यानंतर त्याची आई त्याला शोधायला गेली, जंगलात वनवा लागला आणि वनात जळून भस्म झाली. अशी त्यांची कंडिशन झाली. पण सुनीती बघा कशी आहे. सुनीती नावाची जी पत्नी, तिला ध्रुव नावाचा पुत्र झाला आणि त्या ध्रुवाला शेवटी आढळपद प्राप्त झालं. याचा अर्थ काय, आपण ग्रहस्थाश्रमामध्ये जगत असताना जर नीतिमत्तेनं जीवन आपण जगलो तर ही नीतिमत्ता आपल्याला आढळपदापर्यंत घेऊन जाते. आढळपद म्हणजे मोक्ष. महत्वाची गोष्ट आहे ही सांगड आहे महाराज. म्हणून बोलायला सुरुवात करताना सामान्य धर्म आणि परमधर्म जे आपण म्हणतो, तर हे सामान्य धर्म म्हणजे आपल्या ग्रहस्थाश्रमामध्ये जे आपण जीवन जगतो ते जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखाणी. इथं जीवखाणी पण तो उत्तम पद्धतीने भोगेल आणि त्याला गती सुद्धा उत्तम प्राप्त होईल. कधी नीतिमत्तेने जर आपण जीवन जगलो तर. महत्वाची गोष्ट आहे. मग अशा पद्धतीने जो जीवन जगतो तोच ज्ञानाचा अधिकारी होतो. कर्म चांगलं केलं पाहिजे, ते कर्मच आपल्याला पुढे त्यांनी घेऊन जातं. महत्वाची गोष्ट आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांच्या विरा आणि पूजा केली होय अपारा तोषा लागे. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानोबराय निरोप सांगितला ज्ञानेश्वरीमध्ये. ते म्हणतात म्हणून या फळी लागू सांडून या देह संगू आणि कर्मे करावे हा चांगू निरोप माझा. माझा निरोप आहे म्हणजे चांगली कर्म करा. ही चांगली कर्मच आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाते. यशोदा राणी मंथन करत होते आणि कन्हैया करता मंथन करत होते. हातानं मंथन चालू होतं, मनानं कन्हैयाचं स्मरण चालू होतं आणि मुखानं कन्हैयाचं भजन म्हणत होते. 3 गोष्टी एकत्र झाल्या, काया वाचा आणि मन. 3 गोष्टी एकत्र झाल्या. हातानं मंथन करणं म्हणजे काय हो? हातानं मंथन करणं म्हणजे कर्म. त्या मंथनातून प्रगट झालेलं लोणी म्हणजे ज्ञान, आणि ते कन्हैयाला मांडीवर घेऊन स्वतःच्या हातानं लोणी खाऊ घालणं म्हणजे भक्ती. 3 गोष्टी झाल्या. बघा त्याचं सूत्र लक्षात घ्या. उगाच लोक कथा ऐकतात, तशी कथा नाही ऐकायची, कथेतले भाव ऐकायचे. यशोदेनं मंथन केलं आणि त्याच्यातून लोणी प्रगट झालं आणि कन्हैयाला खाऊ घातलं.
ऐकताना कसं सरळ सुटसुटीत वाटलं की नाही, तेवढं सुटसुटीत नाही, त्यात भाव आहे. मंथन करणं म्हणजे कर्म. चांगलं कर्म केलं की आपण ज्ञानाचे अधिकारी होऊ. आपली बुद्धी स्थिर होईल, आपली बुद्धी शुद्ध होईल, आपली बुद्धी पवित्र होईल. ज्ञान हे बुद्धीलाच होत असतं. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बुद्धीने निश्चय केल्यावर आत्मज्ञान प्राप्त होतं. काय ज्ञान होतं? ब्रह्मरूप भावी आपण मी ब्रह्मरूप आहे अशी भावना अंतःकरणात निर्माण होती. भावी आपण मग ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, मग ती ब्रह्मनिष्ठा अंतःकरणात पूर्ण प्रकट होते. आणि मग तत्परायण अहर्निशी, रात्रंदिवस त्याच्यामध्ये तो परायण राहतो. मग ब्रह्मनिष्ठा प्राप्त होणं म्हणजे प्रकृतीच्या पलीकडचा भाव साधन. आमचा प्रकृती पलीकडील भाव, हा प्रकृतीच्या पलीकडचा भाव साधायचा, तेच ते घर आहे महाराज. जे निरंजने आम्ही बांधलेले घर, ते घर आहे ते. मग बघा कसं सूत्र त्यांनी तुम्हाला लक्षात येते की नाही मला माहित नाही. मंथन करणं म्हणजे कर्म. आपलं कर्म चांगलं करा. गृहस्थाश्रमात आपण आहोत ना, आपले धर्म त्यांनी आपण पाळले पाहिजेत. आपलं कर्म आपण चांगलं केलं पाहिजे. हे चांगलं कर्म केलं की लोणी प्रगट होईल, म्हणजे ज्ञान प्रगट होईल. आपण ज्ञानाचे अधिकारी होऊ आणि ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला भगवंतापर्यंत जाता येईल. ही शृंखलाच आपण आपल्या जीवनात निर्माण करायची. हा महत्वाचा विचार. आता ही जी सांगड कशी घालायची मला, आता हा गृहस्थाश्रमातला कार्यक्रम आहे. काय कार्यक्रम आहे गृहस्थाश्रमातला? इथं घर बांधलेलं आहे, त्याच्यानंतर आई वडिलांचं पूजन या ठिकाणी केलेलं आहे. बरं, दुसरं काय काम करतात? आणि ते एक देशाची सेवा करतो, एक धर्माची सेवा करतो. एक नाही, दोन मुलं आहेत आणि दोन त्या सेवाच करतात. एक देशाची सेवा करण्याकरिता आहे आणि एक धर्म सेवा करण्याकरिता आहे. देश सेवा पण महत्वाची, धर्मसेवा पण. देव, देश आणि धर्मासाठी आहे की नाही, हे तीन सूत्रच आहेत. म्हणून देव पण महत्वाचा, देश पण महत्वाचा आणि धर्म पण महत्वाचा. म्हणजे परिवाराच्या माध्यमातून देशाची सेवा पण करण्याचं काम चालू आहे, धर्मसेवा पण करण्याचं काम चालू आहे. ही धर्माची सेवा म्हणून जर आपण अशा पद्धतीने केली तर त्याच्यामध्ये ती नीतिमत्तेने होईल. आणि ती नीतिमत्ता जर आपली चांगली राहिली तर पुढच्या गोष्टी त्यांनी सगळ्या सुरळीत होतील. आपण ज्ञानाचे अधिकारी होऊ आणि मग खऱ्या अर्थानं ते घर आपल्याला साध्य होईल. हे घर जसं त्यांनी आपण अतिशय आनंदानं बांधलेलं आहे, या घराचा जसा आज प्रवेश आहे, या घराची जशी वास्तुशांती आज आपण या ठिकाणी करतो आहोत, तसं ह्या माध्यमातून हे जर सुरळीत आपण त्यांनी धर्मनीतीनुसार केलं तर आपल्याला त्या घरापर्यंत त्यांनी प्रवेश करता येऊ शकतो. परमार्थ रूपी घर आपल्याला साधता येईल. त्याला परमधर्म असं म्हणायचं. म्हणून हे घर बांधणं जसं आपला धर्म आहे गृहस्थाश्रमातला. आपण जर गृहस्थाश्रमात आहोत, आपल्याला पत्नी मुलं आहेत, तर आपण त्यांच्याकरिता राहण्या खाण्याची व्यवस्था केली पाहिजे. आता तसं तर फार जास्त केलं पाहिजे असं नाही. महाराज म्हणतात निर्वाहापुरते अन्न आच्छादन. निर्वाहापुरतं असलं पुरे झालं. अन्न निर्वाहापुरतं, आच्छादन निर्वाहापुरतं. म्हणून त्यांनी मग काय कसंही घर बांधायचं असं त्याचा अर्थ नाही. म्हणून त्यांनी महाराज हे निर्वाहापुरतं ठीक आहे, भजन करायला त्यांनी साधन असलं पाहिजे. पंचीकरण नावाचा ग्रंथ आहे, त्या पंचीकरणामध्ये असं सांगितलं 5 जण त्यांनी महाराज भाऊ होते आणि त्यांना त्यांनी भजन करायची इच्छा होती. नाही, एक त्यांनी भजन करण्याकरिता होऊ देत होतं. 5 जण भावांचा वाडा होता. मग तो 5 जणांकडे गेला, मला त्यांनी भजन करायचं, थोडी जागा देता का असं म्हणलं. मग त्यांनी देऊन टाकली जागा. 5 जणांचा वाडा भजन करण्याकरिता घेतला आणि मग तिथं भजन करायला लागला. पण त्या वाड्यालाच आपलं म्हणायला लागला. दृष्टांत पंचीकरणातला आहे. तसं 5 जणांचं हे शरीर आहे, पंचमहाभूतांचं तयार झालेलं. आणि जीवात्म्याने हे भाड्याने घेतलेलं आहे. कशाकरिता घेतलं? भजन करण्याकरिता घेतलेलं आहे. मग त्याने फक्त भजनच करायचं त्याच्यामध्ये. तर त्याने भजन करता करता त्यालाच बळकावून टाकलं. ते म्हणले माझंच आहे. मग पुढचा लांबलचक असणारा प्रसंग आहे. तसं हे सुद्धा शरीर, हे शरीर म्हणजे सुद्धा त्यांनी घरच आहे. हे जे बांधलंय आता दगडा मातीचं, विटाचं, सिमेंटचं, हे सुद्धा घरच आहे. आणि स्वरूपाचं सुद्धा घरच आहे महाराज. मी म्हणतो असं नाही, तुम्हाला प्रमाण सांगतो तुमच्या समोर. मुक्ताबाई म्हणते ना, हे जाते ग माहेराला ग बाई मी, जाते ग माहेराला माझ्या मूळ घराला, माझ्या मूळ घराला. ते पण घरच आहे. ते मूळ घर आहे, ते पण घर आहे, हे पण घर आहे आणि हे पण घरच आहे. मग तीनही घरांची शांती झाली पाहिजे. फार महत्वाचा विचार आहे की नाही. या घराची शांती आता सध्या भूदेव आलेले आहेत. त्यांनी पूजा त्यांनी सकाळपासून केलेली आहे आणि इथं त्यांनी व्यवस्थितरित्या शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांची शांती, वास्तुशांती अशा पद्धती. वास्तुपुरुषाचा पालथा त्यांनी घालायचा असतो आणि त्याच्यावर त्यांनी त्याचं पूजन अशा पद्धतीने करायचं असतं. मग त्याची शांती त्यांनी होते. मग नवग्रह शांती, वास्तुशांती, सगळी शांती या ठिकाणी या घराची झालेली आहे. हे जे घर आहे याची पण शांती झाली पाहिजे. याची शांती कशानं होईल? याची शांती आणि भगवंताच्या भक्तीनं होईल. कारण देवे दिला देह भजनागो, भजन करणं, भगवंताची भक्ती करणं, भगवंताचं चिंतन करणं. या मनुष्य शरीरामध्ये आल्यानंतर जर आपण भगवंताचं भजन केलं तर मनुष्य जन्माची सफलता होईल. ही सफलता होणं हेच या घराची काय आहे? शांती आहे महाराज.
आणि त्या भजनानं त्यांनी वृत्ती स्थिर होऊन ज्ञानाचा अधिकार प्राप्त झाला की मग त्यांनी श्रीगुरु आपल्या जीवनात येतील. ते श्रीगुरु त्यांनी आपल्यावर कृपा करतील. आपला ज्ञानाचा अधिकार तयार झाल्यानंतर ते आपल्याला जवळ घेतील. मग आपल्या मस्तकावर हात ठेवतील आणि प्रेमानं आपल्याला सांगतील, बाबा तत् त्वम असी ते ब्रह्म तू आहेस, असं त्याला बोध करतील. फार महत्वाचा विचार. तुम्ही ऐकतात ना पण सगळेजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय. म्हणजे ते त्यांनी उपदेश करतील, बाबा ते ब्रह्म तू आहेस. आणि मग त्यांनी महाराज असं तत्वमसी सांगितलं लगेच कळत नसते महाराज. त्याच्यामध्ये 3 पद असतात. तत्पद आहे, त्वम पद आहे, आसी पद आहे. त्या 3 पदाला अर्थ आहे महाराज. पहिले जे 2 पद आहेत ना त्याला अर्थ आहे. तत्पद आणि त्वम पद याला 2 अर्थ आहे. एक वाच्यार्थ आणि एक लक्षार्थ आहे. वाच्यार्थ आणि लक्षार्थाचा जर विचार करायचं ठरलं तर तत्पदाचा वाच्यार्थ होतो ईश्वर आणि तत्पदाचा लक्षार्थ होतो ब्रह्म आणि त्वम पदाचा वाच्यार्थ होतो जीव आणि त्वम पदाचा लक्षार्थ होतो आत्मा. 2 अर्थ सांगितले. मग त्याचं त्यांनी ऐक्य साधायचं. आसी जे पद आहे, तिसरं पद आसी पद आहे. या आसी पदानं त्या पहिल्या 2 पदाचं ऐक्य सांगितलेलं आहे. मग ऐक्य कसं करायचं, आता 2 अर्थ सांगितले, ईश्वर आणि ब्रह्म, जीव आणि आत्मा. मग ऐक्य कोणाचं करायचं, ईश्वराचं आणि जीवाचं ऐक्य होईल का ब्रह्म आणि आत्म्याचं ऐक्य होईल याचा विचार केला पाहिजे. त्याचा आवाज येतोय, जाऊ दे. म्हणून भागत्याग लक्षणं केली पाहिजे. भागत्याग लक्षण तुम्ही ऐकतात ना सर्वजण. भागत्याग लक्षणं सांगितलं. आता पण आता मला घर सांगायचं ना, त्या घरात जाण्याचा मुद्दा सांगायचा म्हणून मी सांगतो तुमच्या समोर. म्हणून त्यांनी भागत्याग लक्षणं केली. म्हणजे गंगेवर गवळीवाडा आहे असं सांगितलं. गंगेवर गवळीवाडा आहे असं सांगितलं. मग आपण काय घ्यायचं ध्यानात, परत सांगतो. गंगेवर गवळीवाडा आहे, गवळ्याचा वाडा गंगेवर आहे असं सांगितलं. मग आपण काय ध्यानात घ्यायचं, गंगेचा प्रवाह वाहतो आणि त्या पाण्यावर वाडा बांधला असा अर्थ होईल का, नाही अर्थ. मग काय कर, भागत्याग लक्षणं करावी लागेल. म्हणजे गंगा वाहते, गंगेच्या तटावर गवळ्याचा वाडा आहे असं आपण लावून घेतो की नाही, तसं ते तत्त्वम असे हे जे सांगितलं जातं श्री गुरूंच्या माध्यमातून आपण लावून घ्यायचं. काय लावून घ्यायचं, त्यांनी सांगितलं ते ब्रह्म तू आहेस. म्हणजे त्यांनी मी आत्मा आहे आणि आत्मा ब्रह्मरूप आहे असा भाव भागत्याग लक्षणं करायची आणि ते ब्रह्म तू आहेस असं त्यांनी सांगितलं. म्हणजे मी ब्रह्म आहे असं जाणून घ्यायचं. अहम ब्रह्मास्मी. मग अहम ब्रह्मास्मी म्हणत असताना मी आत्मा आहे याचा आधी बोध झाला पाहिजे. मी आत्मा आहे. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. असं मी आत्मा आहे. नैनं छंदन्ति शस्त्राने नैनं दहति पावका न चैनं क्लेदयन्त्या पुनश्वशयति मारुता. असं मी आत्मा आहे आणि आत्माच व्यापक असणार ब्रह्म आहे असा अद्वैत बोध प्राप्त करून घ्यावा. आणि अशा अद्वैत बोधानं जी स्थिती प्राप्त होते त्याला स्वरूप स्थिती असं म्हणतात. तुमच्या लक्षात आलं ना, याला स्वरूप स्थिती असं म्हणतात. आणि ती स्वरूप स्थिती प्राप्त करून घेणं म्हणजे ते निरंजन असणारं घर आहे. निरंजनी आम्ही बांधलेले घर ते निरंजन स्वरूपातलं घर आहे. म्हणून त्या स्थितीमध्ये अखंड राहणं ती त्या घराची शांती. हे मनुष्य शरीर रूपी घर आहे. याच्यात भगवंताचं भजन करणं, परमार्थ करणं ही याची शांती. आणि आता तिथं त्या घराची जी माऊली वास्तूची शांती झालेली आहे ती भूदेवांच्या माध्यमातून पूजापाठ करून करणं ही त्याची शांती. असे 3 प्रकारची घरं आपल्या समोर सांगायचा मी प्रयत्न केला ओढून ताडून. आणि ते त्यांनी महाराज भगवंताचं चिंतन करण्याकरिताच आहे असं माझ्याकडे बोलायसारखं फार आहे. मग मी असा विचार केला होता 1 वाजता आपण पोहोचलो, अर्धा तास मी बोलेन आता. आणि 3 वाजेपर्यंत महाराजांनी या 3 प्रकारच्या त्यांनी शांती करायचं साधलं. म्हणजे हे घर त्यांनी बांधलं, आता त्याची शांती झाली. त्यांना मनुष्य शरीर प्राप्त झालं. ते भजन कीर्तन करतायत रात्रंदिवस. आणि मध्यंतरी वेळ भेटला तर शाळेत व्याख्याने त्यांनी देतात. म्हणजे त्यांनी धर्मकार्यच करतायत. विद्या धन आहे की नाही वाटलं जातं, फार महत्वाची गोष्ट आहे. मग ते पण ते कार्य अशा पद्धतीने करतायत. म्हणजे या शरीराची पण या मनुष्य शरीर रूपी घराची पण शांती आहे. आणि त्या माध्यमातून त्यांनी संतांची संगती करून साधूच्या संगतीमध्ये जाऊन श्री गुरूंच्या कृपेने बोध प्राप्त करून आणि स्वरूपाच्या घरापर्यंत जाऊन त्याचं चिंतन करायचं. मग त्याची पण शांती करण्याचं काम चालू आहे. अशा पद्धतीने ही वास्तू शांती झाली. म्हणून हे सगळं करण्याकरिता हे शरीर आपल्याला मिळालं. हे ज्यांच्यामुळे मिळालं ते आपले माता पिता आहेत. गरजेची गोष्ट आहे. त्यांनी जर आपल्यावर हा उपकार केला नसताना आपल्याला शरीर प्राप्त करून दिलं नसतं, आपल्याला जग कसं काय दिसलं असतं. लोकांना त्याची काय किंमत कळत नाही महाराज.
मग एखादाच त्यांनी सुज्ञ असतो की ज्याला मायबापाची किंमत कळते. त्यांनी आता सध्या हे मातृपितृपूजन ठेवलं ना, एवढे लोक त्यांनी जमलेले आहेत. या प्रत्येकाच्या मनावर हे बिंबलंय आता की आई वडिलांची सेवा केली. घरी जाऊन सांगतील सगळे लोक. आता त्यांनी काय केलं, आई वडिलांची पूजा केली. त्यांनी काय केलं, आई वडिलांची पूजा केली. हा झाला प्रचार, ही माउथ पब्लिसिटी झाली, तोंडोतोंडी प्रचार. मग इथं बसलेल्या कोणाच्या तरी मनात हा भाव तयार होईल की जसं त्यांनी केलं तसं आपणही कधीतरी मातृपितृपूजन केलं पाहिजे. हा आदर्श मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. म्हणून त्यांनी मातृपितृपूजन करून अशा पद्धतीने आदर्श निर्माण केला आणि आई वडिलांची पूजा करत आहे. खरं तर त्याचं मी कौतुक नाही केलं पाहिजे. तुम्हाला का कौतुक करण्यासारखी गोष्ट, कौतुक नाही केलं पाहिजे. भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे तुम्ही जर ऐकलं असेल हरिभाऊ महाराज दाताळकर, हरिभाऊ आनंद पाटील तुम्हाला माहित असतील. आमचे स्वामी सारखे त्यांचं नाव घेत राहतात. आमचे भाऊ त्यांच्या संगतीमध्ये होते, देवकर महाराज. ते म्हणायचे एखाद्या माणसानं आणि आई वडिलांची फार सेवा केली, मग काय कौतुक केलं असं म्हणायचे. ते म्हणायचे काय कौतुक केलं, पण कौतुक नाही केलं. मग आई वडिलांची सेवा केली एवढी आणि कौतुक नाही, मग काय ते म्हणजे कौतुक नाही, कर्तव्य केलं. कर्तव्य केलं फार महत्वाचा मुद्दा आहे. हे कर्तव्य आहे महाराज आणि ते कर्तव्य त्यांनी अशा पद्धतीने बजावलेलं आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर पहिलं जे नीती सांगत होतो मी तुम्हाला, सामान्य धर्म आणि परम धर्म. सामान्य धर्मामध्ये ही नीतिमत्ता आहे की आपल्याला जन्म दिला मायबापाने, त्या मायबापांविषयी आपलं पहिलं कर्तव्य आहे. काय कर्तव्य आहे, आपण त्यांचं पूजन करणं, आपण त्यांचा महिमा वाढवणं, मायबापाचं नाव वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून त्यांनी ते कर्तव्य केलेलं आहे. म्हणून ते कर्तव्य सगळ्यांच्या जीवनामध्ये घडावं, सगळ्यांना हे कर्तव्य करता यावं, हे त्यांनी आदर्श रूपाने आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे. मग त्यांचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे. आईबाप एवढं करतात महाराज लोकांकरता. आता ते आईबाप जर मरून गेले ना, तर मेल्यानंतर त्यांनी महाराज ते पितृपक्ष येतो ना, त्या पितृपक्षात पितृ सुद्धा घालायला नाही म्हणतात. झसकटी खरं सांगतो मी तुम्हाला. आता इथं तुम्ही सगळे धार्मिक श्रद्धावान आहात, हे सारे पित्र घालणारे आहेत. एक पाहिलं महाराज, एकाच्या घरी पित्र होते दुसऱ्या गावात हिंडत होते. म्हणजे काय हिंडायला लागलास, तुला तुझ्या भावाच्या घरी पित्र आहे, तुला नाही पित्र घालायचे का? तो म्हणला मी काशी करून आलो. मला बरी काशी केली. म्हणजे खरंच म्हणतात महाराज ते. काय तर याच्या पुढचे सापडले, फार पुरोगामी झाले लोक आता. त्यांना धर्म बिरवत आहे मान्य नाही महाराज, ते पुरोगामी विचार त्यांची. ते म्हणजे कावळा म्हणजे काय आपला बाप असतो, इथून त्यांची सुरुवात असते. कावळा म्हणजे काय आपला बाप, कावळा बोलायचं, कावळा म्हणजे काय बाप येड्या, कावळा बाप नाही आम्हाला काही कळत नाही का? कावळा म्हणजे काय आपला बाप असतो. खरंच कावळा बाप नसतो, पण कावळ्याच्या निमित्तानं वर्षातून एकदा बाप ध्यानात तर येतो ना. ज्यानं आपल्याला जन्म दिलाय, ज्याने आपल्याला लहानचं मोठं केलंय, ज्याने आपलं शिक्षण केलंय, ज्याने आपल्याला बायको करून दिली, ज्याने आपल्याला घर बांधून दिलं, ज्याने आपले लेकर लहानचे मोठे केले, जो आपल्या बरोबर वडाच्या झाडासारखा सावली धरून त्यांनी उभा राहिला, स्वतः ऊन खाल्लं ना आपल्याला सावलीत ठेवलं, असा बाप आहे. तो बाप वर्षातून एकदा ध्यानात तर यावा ना. हे ऋषीमुनींचे विचार घसकाट्यांना कसं काय कळतील महाराज? या अर्धवट त्यांनी मेंदूचे लोक, त्यांना धर्म मान्य नाही, शास्त्र मान्य नाही, संत मान्य नाही, उगं काहीतरी 4-2 पुस्तकं शिकले, स्वतःला फार शाहजूक समजायला लागले. म्हणजे काय शाहजूक झाले का ते? यांना कोण खातो? यांच्या घरात बायकापूर यांना विचारत नाहीत मला, धामधूम असते, धुसफूस करतात, पण ते लोकांमध्ये फक्त फार वजनात राहतात, लोकांमध्ये छाप करून. त्यांना वाटतं मी म्हणजे फार शाहजूक आहे. कशाचा शाहजूक तू? कोण खातं तुला? हा महत्वाचा विचार आहे. खरंच महाराज, हे धर्मबाह्य वागणारे जे लोक आहेत ना, यांना याच शब्दात बोलायचं. ते कोण लागून गेले आपले? त्यांना जर धर्म मान्य, ज्यांना धर्म मान्य नाही, शास्त्र मान्य नाही, वेद मान्य नाही, संत मान्य नाही, अशा लोकांविषयी असंच बोललं पाहिजे. यांनीच बुडवला महाराज धर्म, यांनीच पायाखाली तोडवला धर्म. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून आज हे जे उपक्रम, आज जो उपक्रम या ठिकाणी घडतोय, हा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. याच्यातून सगळ्यांनी आदर्श घेतला. मला घरी आई वडील आहे, मग मला पण वाटायला लागला आता फार सुंदर मातृपितृपूजन केलंय. आपणही घरी जाऊन त्यांनी महाराज त्यांचे योग्य तिथी आल्यानंतर त्या तिथीला त्यांचं मातृपितृपूजन आपणही केलं पाहिजे. असं प्रत्येकानं जर आदर्श घेतला तर घरोघरी सोहळे होतील. आणि याच्यापेक्षा काय पाहिजे महाराज? अशा आम्ही बऱ्याच वेळा करतो. गावातले सगळे म्हातारी माणसं गोळा केले, 70च्या पुढचे, 75च्या पुढचे सगळे गोळा केले आणि एका सप्ताहामध्ये सगळ्यांचे सत्कार केले एकखटी. काय समाधान वाटलं त्यांना, काय सांगायचं तुम्हाला. किती समाधान वाटलं असेल ज्याने सप्ताह, त्यांनी वर्षानुवर्ष सप्ताह या लोकांनी चालवला आणि घरादाराचा विचार केला. त्यांचं पूजन करणं गरजेची गोष्ट आहे ना. हा सोहळा जो आता सध्या घडतोय, हा कृतज्ञतेचा सोहळा आहे. याला नाव काय द्यायचं? कृतज्ञतेचा सोहळा. म्हणून या आईनं, या वडिलांनी माझ्याकरता काहीतरी केलेलं आहे, मला संस्कार दिले. जर जे संस्कार देत नाही त्यांचे गटरात जाऊन पडतात, है की नाही? आता हे काय सांगायसारखं का प्रवचनातून? पण अशी वस्तुस्थिती पाहायला मिळते. त्यांची काय चूक नाही, चूक संस्कार करणाऱ्याची. ती पोरग कपाळाला गंध लावीन, पण आधी तू लाव.
पोरग त्यांनी शिखा धारण करील, गळ्यामध्ये सूत्र धारण करील, गळ्यात माळ पण घालेल, पण तू आधी माळ करी हो. आमचे भाऊ द्रष्टांत सांगायचे. ते म्हणायचे म्हातारं मेलं आणि मेल्यानंतर त्याला बसायला पोतं निराळच होतं, त्याचे भांडे निराळच होते, एक घंटी बांधलेली होती वरती त्याला काही पाणी बिणी लागलं का घंटी वाजवायची. आणि ते म्हातारं मेलं, नेलं उचलून नेल्यानंतर छोटासा चौथीला नातू होता. त्या नातवानं काय केलं, ती घंटी सोडली, ते पोत घेतलं बरोबर, ते भांडे जर्मल फिरमलचे होते सगळे गोळा केले का गोणीत घातले आणि गोणीचं तोंड बांधत होतं पोरग. मग बाप आला त्याचा, ते म्हणलं काय करतो रे बाळा? नाही म्हणलं हे सगळं साहित्य जपून ठेवतो. म्हणलं कशाला? तुम्हाला कामाला येईल ना म्हणला. तुमच्या नाही लक्षात आलं का? मग तू जर असं तुझ्या आई बापाला त्यांनी करतो, पुढे तुझं पोरग तुला काय करणार आहे? यांचे जर लेकर आता सध्या घरात आहेत आणि त्यांनी पाहिलं की आपल्या बापानं त्यांच्या आई वडिलांची त्यांनी पूजा केली, तर ते लेकर विचार करतील महाराज यानं आपल्या डोळ्यात एकटा त्याच्या आई बापाची पूजा केली, आपण याची पूजा केली पाहिजे. हे संस्कार आहेत आणि असे संस्कार त्यांनी त्यांच्या माध्यमातून घडत आहेत. फार आनंदाची गोष्ट आहे, फार समाधानाची असणारी गोष्ट आहे. म्हणून नूतन वास्तू झाली, तिची वास्तुशांती पण झाली. त्यांचं कर्तव्य म्हणून त्यांनी मातृपितृ अशा पद्धतीने पूजन पण केलं. मोठे भाग्यवान आहेत. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, त्याचं हरिक वाटे देवा. मला कौतुक वाटतं, याच्यात काय कौतुक आहे? भगवंताला सुद्धा त्याचं कौतुक वाटतं की सात्विक मुलं जन्माला आले आणि त्यांनी आई वडिलांची सेवा केली, धर्मसेवा त्यांनी करतायत, देशसेवा करतायत आणि अशा पद्धतीने भगवान एक प्रसन्न आहे. अशीच प्रसन्नता भगवंताची कायमस्वरूपी राहावी. माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे, पण आता निर्धारित वेळ संपूर्ण बराच वेळ झालेला आहे. तुम्हाला सगळ्यांना पाहिल्यावर मला बोलायला आणखी आतून आता तयार होते, पण काय करू आता, मी तरी मला थांबलं पाहिजे. काय झालं, आम्ही ज्यांच्याकडे शिकलो, पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकर, त्यांना आम्ही भाऊ मानायचो. त्यांची सख्य मेवणी होते आणि ते पारमार्थिक कीर्तनकार, दोन्ही कीर्तनकार होते. 1958 पासून 70 पर्यंत गुरुजींकडे ज्यांनी श्रवण केलं, रंगनाथ महाराज परभणीकरांकडे ज्यांनी श्रवण केलं आणि श्रवणाकरिता तिथं राहिले, जीवन पारमार्थात घातलं. दोघेही त्यांनी मेवणे पारमार्थ करीत होते, कीर्तन करायला जायचे, कोणाचं काही घ्यायचे नाही, लोक घेऊन जायचे आणि आणून सोडायचे, असं जीवन त्यांनी जगलं. त्यांची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथी प्रत्यर्थ भागवत सप्ताह आहे. आता आधीच भागवत सप्ताहाची तारीख घेऊन ठेवली होती गवळी पिंपरीला, पारनेर तालुक्यात गवळी पिंपरी आहे. तिथं भागवत कथा संध्याकाळी 6 ते 9 आहे. हे म्हणले, आता ते नंतर आले, ते म्हणले मग महाराजांची पुण्यतिथी तुम्हाला कथा करावं लागेल. म्हणून पहिलीच कथा घेतलेली आहे. म्हणले मग काहीतरी ऍडजस्ट करा ना. मग काय ऍडजस्ट करायचं? म्हणले मग असं करा, 2च तास आमच्याकडे 3 ते 5 करा आणि 6 ते 9 त्यांच्याकडे करा. म्हणून 3 ते 5 कथा करण्याकरिता जायचंय महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आणि संध्याकाळची कथा गवळी पिंपरीला करण्याकरिता जायचंय. म्हणून त्यांनी अशी धावपळ आमच्या मागे आहे. तरी सुद्धा त्यांनी महाराजांचा फार जास्त आग्रह होता, तुम्ही एक थोड्या वेळ कवायना पण आमच्याकडे या आणि थोडे 4 शब्द कवायना पण आमच्या समोर अशा पद्धतीने बोला. या वास्तूला त्यांनी भेट देण्याकरिता या म्हणून फार वडतान करत. पण ती लग्न रावरीला होते, ते सगळे त्यांना भेट देऊनच ते रात्रीच मुक्कामी गेलो, रात्री कथा करून रावरीला मुक्कामी गेलो. मग त्यांना भेटत त्यांनी जांबूतला एक वास्तुशांती रामकृष्ण डोंगरे यांच्या घरी होती, त्यांना भेटून मग इथपर्यंत त्यांनी आलो आणि आता एक घर जाऊन पाहतो आतमध्ये आणि पुढच्या प्रवासाला मी निघतो. मला असं वाटत कोणी जर वक्ते असतील तर फार चांगले बसले ते लोक, तर बोलत असतील तर कोणाला बोलायला सांगावं. खरंच महाराज बोलते, या नूतन वास्तुशांती आणि गृहप्रवेश आणि त्याच्या निमित्तानं मातृपितृपूजन सोहळा आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराज आपण या ठिकाणी उपस्थित आलात. सर्वांना विनंती, 1-2 मिनिटं कोणी उठायचं नाही. या ठिकाणी कार्यक्रमात कुठेही गेले तरी कुठली दक्षिणा घेत नाहीत. महाराज आपल्या ही वारकरी पंथाची पताका आपल्या सर्व भारत देशामध्ये नेण्यासाठी आपली जी वारकरी मंडळी आहेत त्यामध्ये अशी मंडळी खूप कमी तयार होतात की जे पिंपळगाव वाघ आहे ते ज्ञानपीठ उभं केलेलं आहे आणि जी काय दक्षिणा द्यायची असेल नवनाथ महाराजांच्या वतीनं या ठिकाणी देणगी देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महाराजांचे ड्रायव्हर, त्यांना विनंती, त्यांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान होतोय. आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी यायचंय, आपला सन्मान होतोय, सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. कृपया 1 मिनिट आपण यायचंय पुढं. मी हरिभक्त परायण राजेंद्र महाराज गरुड यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायच्यात. आणि माऊली महाराज रासकर आणि आमचे पुतणे माश्री महाराज, आपल्याला विनंती आहे, आपण डॉक्टरांचे जे
सारथी आहेत, त्यांचा सन्मान त्या ठिकाणी आपल्या शुभ असते. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. शिरूर तालुक्यातील एक ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्तपरायण नवनाथ महाराज माशिरे यांच्या नवीन वास्तूचा गृहप्रवेश आणि त्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी मातृपितृपूजन सोहळा आयोजित केला. या ठिकाणी डॉक्टर विकासानंद मिसाळ महाराज यांची प्रवचनरूपी सेवा संपन्न झालेली आहे आणि त्याच्यानंतर खरोखर आपल्यासारख्यांनी काय बोलावं, परंतु मी एवढंच सांगू इच्छितो की नवनाथ महाराज म्हणजे प्रत्येक वारकऱ्यांच्या, प्रत्येक महाराजांच्या एक हृदयात स्थान निर्माण करणारे महाराज आणि त्यांच्या या वास्तूला आपण सर्वजण उपस्थित राहिलात. मी महाराजांच्या वतीने आपलं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्याचप्रमाणे सायंकाळी होणाऱ्या कार्यक्रमाला देखील आपण उपस्थित राहू. जास्त बोलण्यापेक्षा एकच, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुर्था उदारता वंशपुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता, अशा प्रकारचा या ठिकाणी सहयोग या कार्यक्रमाला पाहायला मिळत आहे. आपणा सर्वांच्या वतीनं मी महाराजांना कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि जसं या ठिकाणी मातृपितृ पूजन सोहळा संपन्न झालेला आहे अशीच त्यांच्या दोघांची 100री संपन्न व्हावी याच शुभेच्छा देतो. महाराजांना वास्तूच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं थेऊरच्या चिंतामणीचे विश्वस्त आनंदरावजी तांबे महाराज आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपणाला विनंती, आपण 2 मिनिटं या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा द्यायच्या. सर्वांना विनंती आहे, सर्व कीर्तनकार आले आणि त्यांचे आशीर्वाद महत्वाचे. माऊली महाराज आणि आनंद महाराज तांबे बोलतील आणि आता जी मंडळी इथं उपस्थित आहे, दुसऱ्या मिनिटाला पाठीमाग वेटर उभे, लगेच टेबल लागले जातील आणि कोणी जेवल्याशिवाय आता जायचं नाही. मला माहिती आहे थित मोठी आहे, पण आम्ही कीर्तनाला आल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला जेवल्याशिवाय सोडत नाही, त्यामुळे ते जमायचं नाही. एवढं मोठं अन्नदान केलं तुम्ही निघून चालू. विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आदरणीय सन्माननीय या महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये नवोदित आणि युवक वर्गाला आणि सर्व समाजाला एकत्रित करण्याचं काम ज्यांच्या कीर्तन प्रवचन व्याख्यानाच्या माध्यमातून केलं जातं ते आपल्या सर्वांचे हृदयस्थान हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज माशिरे महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी आजचा हा जो कार्यक्रम होणार आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराजांनी आपल्या असणाऱ्या म्हणजे एका दगडामध्ये, बर का महाराज, एका दगडामध्ये आता किती पक्षी मारायचे किंवा किती कार्य करून घ्यायचे हे फक्त पुणे जिल्ह्यामध्ये नवनाथ महाराजांकडून पक्षासारखी जी ज्याची धारणा असते त्याच्यामध्ये महाराजांचं नाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा येते. म्हणून मी अधिकचा जास्त वेळ त्या ठिकाणी घेणार नाही. प्रामुख्याने महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी असणाऱ्या नवीन वास्तूचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर सायंकाळी मातृपितृ पूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. तरी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून या असणाऱ्या वास्तुशांतीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा या वास्तुशांतीच्या निमित्ताने देतो आणि आदरणीय महाराजांना सुख शांती समाधान लाभावी, दीर्घ आयुष्य लाभावं, त्यांच्याकडून धर्माची त्याचबरोबर वारकरी संप्रदायाची संत महात्म्यांची सेवा त्या ठिकाणी घडावी अशा पद्धतीची प्रार्थना पांडुरंग परमात्म्याच्या चरणी त्या ठिकाणी करतो. महाराज, मी एकटा आलेलो नाही. थेऊर गाव, कोरेगाव भीमा आमचे नितीन भाऊ आहेत, वडूचे आमचे स्वप्नील भाऊ आहेत आणि त्याचबरोबर स्वतःवाडी सुनील भाऊ चोरगे, असे 5 गावावरनं 5 रथी माणसं या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी आणलेली आहेत. याचे कारण असं, महाराजांनी मेसेज टाकला होता की तुम्ही हार तुरे आणि फुले घेऊन येऊ नका, आणायचीच असली तर माणसं घेऊन या. योगायोगाने
आज धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती आहे. जयंतीचे कार्यक्रम सगळीकडे उरकले आणि आम्ही 5 जण 5 रत्न कसे एकत्रित आलो आम्हालाही समजलं नाही. पण हे सगळे घडवून आणणारा तू आहे. त्याने सगळं घडवून आणलं आणि आज या ठिकाणी आलो. आदरणीय मिसाळ महाराजांची त्या ठिकाणी सुंदर अशी सेवा झाली. आमच्या सारख्याने बोलणं योग्य नाही, पण महाराज म्हटलं की आपल्या प्रतिनिधीत कुणीतरी त्या ठिकाणी बोललं पाहिजे, म्हणून अधिकच न बोलता उपस्थित असलेल्या सर्व जनसमुदायाच्या वतीने हार्दिक हार्दिक अशा महाराजांना, त्याचबरोबर मातृपितृपूजनाच्या सोहळ्याला सुद्धा हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मला एकत्रित राहिलेलो आहे आळंदीमध्ये. बरेच वर्ष आम्ही एकत्रित राहिलो आणि एकत्रित राहिल्यानंतर मला वाटतं पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही 2च माणसं, म्हणजे 2च महाराज असे की त्या 70 लोकांमध्ये, त्या 70 मुलांमधून आम्ही पुणे जिल्ह्यातले 2 होतो आणि 2ही आता समाजामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम करताना त्या ठिकाणी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त व्हावेत एवढीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. हरिभक्तपरायण रासकर महाराज, आपल्याला विनंती, आपण 2 मिनिटात या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्यात. नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये. आदरणीय युवाभूषण वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकार म्हणून अल्पवयामध्ये ज्यांनी उत्तुंग असं शिखर गाठलं ते आदरणीय हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार, मन मंदिरा जी टॉकीज फेम नवनाथ महाराज माशेरे, त्यांचे बंधू मेजर अर्जुन माशेरे, त्यांचे पिताश्री आदरणीय वंदनीय पूजनीय भाऊसाहेब माशेरे, त्यांच्या मातोश्री सौभाग्यवती हारूबाई माशेरे. अगदी स्वप्नातलं घर प्रत्यक्षात त्यांनी साकारलेलं आहे. तो महाराज असो, संन्यासी असो, गृहस्थी असो, वानप्रस्थी असो वा ब्रह्मचारी. आश्रमासी स्थान कोपी गुहा का असेना, पण निवाऱ्याकरता पर्ण कुठेतरी हवी असते. तो गृहस्थी धर्मामध्ये घर हे नितांत गरजेचं आहे. असं एक स्वप्नातलं घर त्यांनी साकारलेलं आहे आणि या घरामध्ये वास्तव्य करत असताना त्यांची यश, कीर्ती, परमार्थ, आयुरारोग्य, धन हे सतत वृद्धिंगत होत राहो. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवा कीर्तनकार म्हणून यशाचे उत्तुंग शिखर त्यांनी गाठले. त्याहीपेक्षा उंच त्यांची झेप अगदी मोकळ्या आकाशामध्ये हो, हे सद्भाव या ठिकाणी व्यक्त करत असताना या घरामध्ये त्यांना सुख, समाधान आणि शांती प्राप्त होईल सद्भावना व्यक्त करतो. माझ्या रासकर परिवाराच्या वतीनं आमचे जिरेगाववरून भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, एवढ्या लांबून आले, अगदी गाड्या बदलत, त्यांच्याही वतीनं महाराजांना नूतन वास्तुशांतीच्या निमित्तानं, मातृपितृपूजन सोहळ्याच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण हरी. सर्वांचाच नामोल्लेख या ठिकाणी होणं शक्य नाही, म्हणून मी या ठिकाणी सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करतो. आपण उपस्थित झालात, आभार मानतो. आणि याच ठिकाणी आमचे परम मित्र शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशीभाऊ दजगुडे यांना विनंती करतो की शेवटी आपण एक मित्रत्वाच्या नात्याने या ठिकाणी आभार मानायचे अशी मी आपणास विनंती करतो. आमच्या परिसरातील ज्यांचा अध्यात्मावर अंमल आहे आणि अगदी तरुण वयात ज्यांनी कीर्तन प्रवचनातून समाजामध्ये एक जनजागृती निर्माण केलेली आहे, असा आज नवनाथ महाराज तसेच आमच्या सामाजिक जीवनामध्ये कायम मार्गदर्शक म्हणून उभे राहिलेले भाऊसाहेब माशेरे आणि या सर्व कुटुंबियांचा आज गृहप्रवेश आणि त्याचबरोबर सायंकाळी मातृपितृ पूजन सोहळा संपन्न होत आहे. नवनाथ महाराजांची ख्याती
माझ्या अगोदरच्या सर्वच वक्त्यांनी सांगितलेली आहे. विशेषतः आजची तरुण पिढी फार कीर्तन प्रवचन ऐकण्याच्या भानगडीत पडत नाही, परंतु हे अभिमानाने सांगावं लागतं की आम्हाला जे जे परिचित आहेत कीर्तन प्रवचनकार, त्यात नवनाथ महाराज असतील, आमचे ज्ञानेश्वर महाराज रासकर असतील, यांची कीर्तन प्रवचनं आमच्या भागातील तरुण पिढी आवडीने ऐकते. कारण त्या तरुण पिढीची नाळ ह्या मंडळींनी ओळखलेली आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अध्यात्माचं जे ज्ञान आत्मसात केले ते जगभर वाटण्याचं काम, पुण्याचं काम त्यांच्या हातून घडतंय. आणि खऱ्या अर्थानं माझ्यासारख्याला वाटतं की अध्यात्मातला आत्मा हा आई वडिलांच्या पायी असतो आणि त्यांचं पूजन आज सायंकाळी महाराज घडवत आहे. आणि तोच खऱ्या अर्थानं महाराज तुमच्या जीवनातील गृहप्रवेश आज संपन्न होत आहे. मी तुम्हाला आणि तुमच्या गृहप्रवेशाला तुमच्या सर्व कुटुंबियांना शुभेच्छा व्यक्त करत असताना आपल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं मनापासून आभारही माशेरी कुटुंबियाच्या वतीनं व्यक्त करतो. माझे 2 शब्द थांबवले. टेबल लावले जातील. कुणीही जेवण भोजन केल्याशिवाय या ठिकाणाहून जायचं नाही अशी सर्व